65 वर्ष. 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता मला बीपी शूट झालं आणि पॅरालिसिस अटॅक आला. 8 महिन्यापूर्वी पूर्ण राईट साइड माझी पॅरालाइज होती. एका रूम मध्ये मी झोपलो होतो, दुसऱ्या रूम मध्ये माझी बहीण आणि आई होती. माझी फॅमिली मुंबईमध्ये. मला हलताही येत नव्हतं. मी डाव्या हाताने फोन घेतला आणि बहिणीला कॉल केला. मी माझं सगळं बधीर झालंय, अंग या तुम्ही मला उठवा, आपण वॉशरूमला जायचं. त्या दोघींनी येऊन उचलल्यानंतर मी उठू शकलो, वॉशरूमला जाऊ शकलो. 10 वाजता माझ्या मित्राला बोलवलं आणि त्यांनी मला डॉक्टर विभूतीकडे नेलं, कुमार चौकामध्ये, न्यूरोफिजिशियन. सगळी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं व्हेरी सिरियस कंडिशन आहे, नातेवाईक पाहुणे मित्र कुणाला बोलवायचं असेल तर बोलून घ्या. आणि सांगितलं लोटस मधनं 2 MRI आणि 1 CT करा आणि अश्विनी जाऊन ऍडमिट व्हा. MRI CT करेपर्यंत माझ्या भावाचा फोन आला, एक सेकंड ओपिनियन डॉक्टर अश्विनी वळसंकरांचं घेऊन. डॉक्टर अश्विनी वळसंकरांकडे गेलो. त्यांनी रात्री दुसरा एक मानेचा एक वेगळा MRI काढला. त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आला. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर म्हणले सिरियस कंडिशन आहे, तुम्हाला महिनाभर ऍडमिट व्हावं लागेल. म्हटलं सर मी ऍडमिट होऊ शकत नाही, कारण मला कोणी खायला आणून देणार नाही, माझी फॅमिली मुंबईमध्ये, मी घरी राहतो. डॉक्टर म्हणले वॉशरूमला जाण्यापुरतं फक्त बेडवरनं उतरायचं, महिनाभर बेडवरनं उतरायचं पण नाही. मी म्हणलं सर ते करतो, माझ्यावर माझ्या बहिणीचा फ्लॅट आहे, ती मला जेवायला देऊ शकते, मी घरी राहतो. मेडिकेशन त्याचं दिलं, ते मी गोळ्या वगैरे आणल्या चालू केलं. पण माझं सुदैव काहीतरी पुण्यही असेल, माझे मित्र आहेत मल्लीनाथ पाटील, वीरभद्रेश बसवंतींचे भाऊ सक्के, त्यांचं काही काम होतं म्हणून फोन मला आला. मी म्हटलं मल्लू असं असं मला पॅरालिसिस अटॅक आलाय. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून हे पाणी मला 5 लिटर प्यायला आणून दिलं. त्याचा रिझल्ट असा आला, 10व्या दिवशी म्हणजे 18 तारखेला मी गाडीला किक मारली, कारण माझ्या गाडीची बॅटरी लक्ष्मी ऑटोमोबाईलला एक्सचेंज करायला दिली वॉरंटीमध्ये, त्यामुळे किक मारण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मी किक मारली, जी पाय पॅरालाइज होता त्या पायाने किक मारली आणि लक्ष्मी ऑटोमोबाईल मध्ये गेलो, ती बॅटरी बसवून आणली. आणि हा रिझल्ट मला स्वतःला 10 दिवसात आल्यानंतर मला कोणी कन्व्हिन्स करावं लागलं नाही. मला मल्लीनाथ पाटीलने सांगितलं नाही नंदुरकर तुम्ही मशीन घ्या. मी स्वतः त्याला विचारलं मला मशीन घ्यायचं काय प्रोसिजर आहे, ते सांगितलं त्यांनी. या पद्धतीने आरटीजीएस वगैरे करायचं आहे. मी इमिजिएट 2,58,000 आरटीजीएस करून टाकलं. माझ्या घरात मशीन आलं. 6 एप्रिलला माझ्या घरात मशीन आलं. आणि मी ऍक्च्युली काम चालू केलं जून महिन्यामध्ये, कारण मी क्रॉनिक डायबेटिक आहे. 38-33 वर्ष झाले मला डायबेटीस होती. मला 8,000 आहेत. डायबिटीज, आर्थरायटिस, स्पॉन्डिलिटिस, हेपॅटायटिस, ब्रॉन्कायटिस, बीपी, किडनी प्रॉब्लेम आणि पॅरालाइसिस. कुठला आजार नाही असा नाही. पण 2 महिने उन्हात मी काम नाही करू शकलो, कारण मी उन्हात नुकताच पॅरालाइसिस मधून उठलो, बाहेर जाऊ शकत नव्हतो. मी जून पासून काम चालू केलं. आज माझ्या खाली 50 डिव्हाइस गेलेले आहेत. मी महिना 2 लाख रुपये इन्कम क्रॉस केलेलं आहे. माझ्या मुलीने 2 लाख रुपये क्रॉस केलेले आहे. आणि मार्च पासून 5 लाखाच्या खाली मी येत नाही.